नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या स्पीकर मराठी एसएससी आणि रेल्वे एक्झाम या युट्यूब चॅनलवर. मी नीता गुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. तर आज आपण अतिशय महत्त्वाचा टॉपिक घेऊन आलेलो आहोत. असंसर्गजन्य आजार म्हणजे काय, की जे पसरत नाही, ज्याचा संसर्ग होत नाही, अशा आजारांबद्दल माहिती घेऊन आलो आहोत, ज्याचे प्रश्न तुम्हाला सीजीएल मध्ये विचारले जातील. ठीक आहे, सीजीएल मध्ये सुद्धा आणि रेल्वे मध्ये सुद्धा विचारले जातील. सेंट्रल लेवलला जे प्रश्न आरोग्यशास्त्रात विचारले जातात ते टॉपिक आज आपण घेऊन आलेलो आहोत. तर आपला आजचा टॉपिक आहे आरोग्यशास्त्रामधील असंसर्गजन्य आजार. म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओच्या लिंकला जास्तीत जास्त आपल्या सगळ्या ग्रुपमध्ये शेअर करायचं आहे. शेअर करायला विसरायचं नाही आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचंय. तसं तुम्ही पहिलेही व्हिडिओला लाईक केलं तरी सुद्धा चालणार आहे. ठीक आहे, मग असंसर्गजन्य आजार काय आहे ते बघूया. ठीक आहे, तर बघा, ज्याचा संसर्ग होत नाही. बघा, जे रोग अंतर्गत असंक्रामक कारणांमुळे होतात त्यांना असंसर्गजन्य किंवा संक्रामक रोग असे म्हणतात. म्हणजे असे काही रोग जे अंतर्गत काहीतरी अडचण झाल्यामुळे निर्माण होतात, की ज्याला दुसऱ्याचा संपर्क होऊन जे आपल्या शरीरात तयार झाले असे नाहीये. आपल्या शरीरामध्ये काहीतरी काय झालेलं आहे, कारण आहे ज्याच्यामुळे ते रोग उद्भवले आहे, त्याला काय म्हणतो आपण, असंसर्गजन्य रोग म्हणतो. मग त्याच्यामध्ये मोस्ट कॉमन विचारले जाणारे डिसीज कुठले कुठले आहे? हृदयविकार, मधुमेह, कर्करोग आणि हिमोफिलिया. हे जे 4 आहे, हे तुम्ही 4 पूर्ण डिटेल आपण आपल्या बॅच मध्ये घेणार आहोत. तर इथे आपण फक्त याची उदाहरणं घेतलेली आहेत. ठीक आहे, मग ह्याच्यापैकी हृदयविकार, मधुमेह, कर्करोग आणि हिमोफिलिया हे 4 असे आजार आहे की जे फक्त तुम्हाला नेहमी असंसर्गजन्य मध्ये विचारले जातात. क्वेश्चन काय येईल तुम्हाला, की असंसर्गजन्य आजार कोणते, संसर्गजन्य आजार कोणते. आणि जर असा प्रश्न विचारला गेला की असंसर्गजन्य आजारांपैकी, ठीक आहे, जास्तीत जास्त जो आपण बोलतो ना की घरामध्ये, प्रत्येक घरामध्ये एखाद्याला तरी असतो, असा आजार आहे मधुमेह. ठीक आहे, म्हणून आज आपण मधुमेहावरती काय करणार आहोत, लेक्चर घेणार आहोत. म्हणून लेक्चर तुम्हाला गरजेचं असणार आहे. लेक्चरला शेवटपर्यंत नक्की बघायचे. सेशनला अजून लाईक केलं नसेल तर पटकन एकदा लाईक करून घ्यायचं आहे. ठीक आहे, मग असंसर्गजन्य म्हणजे काय, की ज्याचा संसर्ग होत नाही, जो रोग अंतर्गत असंक्रामक कारणांमुळे झालेला आहे त्याला बोललं जातं असंसर्गजन्य रोग. ओके, तर बघा, पहिले बघणार आहोत हृदयविकार. ठीक आहे, पहिले आपण बघणार आहोत हृदयविकार. आता हृदयविकार काय आहे सांगा मला. हृदयविकार आपल्याच हृदयामध्ये गडबड झाल्यामुळे होतो. असं नाहीये की दुसऱ्याच्या कोणाला तरी हृदयाचा विकार झाला आणि त्याचा संसर्ग आपल्याला झाला, असं होतो का कधी? नाही होत. म्हणजे आपल्या शरीरामध्येच काहीतरी गोष्टींमध्ये बिघाड झाल्यामुळे आपल्याला होतो तो त्रास असतो. तर त्याच्या मधला पहिला कोण आहे, हृदयविकार. मग हृदयविकाराचा झटका बघा, हृदयाच्या स्नायूंना रक्ताचा व पर्यायाने ऑक्सिजनचा व पोषक द्रव्याचा पुरवठा अपुरा पडल्यास हृदयाची कार्यक्षमता कमी होते. जेव्हा हृदयाला ऑक्सिजन म्हणजेच त्यांना जेव्हा हृदयाकडे रक्त होत नाही, रक्त जास्त जात नाही, रक्त पुरवठा होत नाही हृदयाला, तेव्हा हृदयविकाराचा झटका येण्याची दाट शक्यता असते. यामुळे हृदयात जास्त कार्य करावे लागते व ताण आल्याने हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. बघा, रक्तच जर हृदयाकडे जात नाही तर तेव्हा हृदय जास्त पंप होतं. का बरं? रक्त खेचण्यासाठी. पण तरी पण ब्लड सप्लाय जर तिथपर्यंत पोहोचला नाही तर हृदयावर ताण येऊन हृदयाचा झटका येण्याची सुद्धा शक्यता असते. प्रश्न विचारला जाईल, जागतिक हृदय दिवस आहे 29 सप्टेंबर. हे इम्पॉर्टंट आहे, नोट डाऊन करून घ्यायचं आहे. ओके, बघा, आता हृदयविकाराची कारणे काय आहे. हृदयविकार आपल्याला कुठल्या कारणाने होतो, काय कारण येणार हृदयविकाराची सांगा बरं. ठीक आहे, हृदयविकाराची कारणे काय येणार आहे. धूम्रपान करणे, मद्यपान, मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, शारीरिक श्रमाची कमतरता. शारीरिक श्रम जे लोक करत नाही त्यांच्यासाठी बरं का, व्यायामाचा अभाव, सतत बैठे काम, ज्यांचं विचारांचं सतत बैठच काम आहे, ज्यांची शरीराची हालचालच होत नाही, ते दिवसभर काम करत आहे पण मेंटली, ठीक आहे, ज्यांचं फिजिकली काहीच वर्कआउट होत नाहीये, अशांनाही होऊ शकतो. अनुवंशिकता म्हणजे पहिलेच आपल्या घरामध्ये कोणाला झालेला असेल तरीही तो जेनेटिकली येऊ शकतो. नंतर काय आहे, रागीटपणा, चिंता करणे, चिडचिड करणे, चिंता करणे, याच्याने सुद्धा हे गोष्टी होऊ शकतात. तर म्हणून काय राहायचंय, नेहमी शांत राहायचं आहे. ठीक आहे, नेहमी समजूतदारीने राहायचं आहे, शांत राहायचं आहे आणि आपल्या बॉडीची जास्तीत जास्त काळजी करायची आहे. आता हृदयरोगावरील नवीन औषधांच्या चाचण्या कधी झाल्या. चाचणी कुठे झाली होती बघा, ब्रिटनमधील शेफील्ड विद्यापीठाच्या संशोधकांनी केलं होतं आणि औषधाचं नाव काय होतं, सेलेटोग्रेल. काय नाव होतं, सेलेटोग्रेल. ठीक आहे, हे इम्पॉर्टंट आहे.
हे लिहून घ्यायचंय, नोट डाऊन करायचं आहे. हे औषध रुग्णावर लगेच परिणाम करते व ते हृदयविकारावरचे चांगले औषध ठरू शकते. ठीक आहे. हे जे औषध शोधलेलं आहे हे हृदयविकारासाठी बेस्ट जसं मेडिसिन आपण बोलतो त्याच पद्धतीने आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं आपली दैनंदिन जी लाईफस्टाईल आहे तिच्यामध्येच जर आपण चेंजेस केले तर आपल्या बॉडीला जर आपण त्रास दिला नाही तर बॉडी ही आपल्याला त्रास देत नाही. आपण जेव्हा आपल्या शरीराची काळजी घेत नाही शरीर तेव्हाच आपल्याला त्रास देत असतं. सो आपण काय करायचंय, आपण आपली सुद्धा तेवढीच काळजी घेतली पाहिजे रोजचे कार्य करत असताना. ओके. मग हृदयविकारासाठी कुठलं औषध आहे तर लक्षात ठेवा सेलेटोग्रेल हे औषध आहे. ठीक आहे. आता बघा हृदयावरील काय सांगितलंय, आता हृदयविकाराचे उपचार. आता आपण जे औषध बघितलं तर त्याच्या व्यतिरिक्त उपचारही केले जातात ना. आता ज्याला हृदयविकार झालेला आहे तर त्याला उपचाराची गरज आहे. मग त्याला उपचार तर करावेच लागतील. मग तेव्हा काय केलं जातं, हृदय प्रत्यारोपण म्हणजे हार्ट ट्रान्सप्लांट सर्जरी केली जाते, ओपन हार्ट सर्जरी केली जाते, अँजिओप्लास्टी केली जाते, बायपास सर्जरी केली जाते, त्याच्यानंतर पेसमेकर बसविले जाते. तर हे सर्व काय आहे मॅडम? तुम्ही जसं बायपास सर्जरी बघितलं म्हणजे ऐकलं असेल आणि एंजिओप्लास्टी पण ऐकलं असेल. आता बायपास सर्जरी म्हणजे काय, की तुमचं इथे हृदय आहे, हृदयाला रक्तपुरवठा होणाऱ्या ही जी धमनी आहे किंवा शिरा आहे, धमनी आहे, इथे काय झालंय ब्लॉकेज तयार झालं. ब्लॉकेज कोणाचं तयार झालं? कोलेस्टेरॉलचं. मग काय केलं जातं, दुसऱ्या मार्गाने हृदयाला रक्तपुरवठा केला जातो. याला आपण काय म्हणतो, बायपास. म्हणजे या गोष्टीला बायपास करून रक्त गेलं ना, म्हणजे याला बोलतो बायपास सर्जरी. अँजिओप्लास्टी म्हणजे काय, आता इथे ब्लॉकेज झालेला आहे तर ही काय करायचं, हे बघा ही जी धमनी आहे हिला काय करायचं, एका इन्स्ट्रुमेंटच्या साहाय्याने त्या धमनीची साईज वाढवायची. ठीक आहे. इन्स्ट्रुमेंटच्या साहाय्याने इन्स्ट्रुमेंट त्या धमनीमध्ये अटकवून त्या धमनीची काय करायची, त्या व्हेनची साईज वाढवल्यानंतर तो ब्लॉकेज काय करायचा, काढायचा. याला काय बोललं जातं, अँजिओप्लास्टी. ओपन हार्ट सर्जरी म्हणजे जेव्हा तुम्ही हार्ट ट्रान्सप्लांट करतात तेव्हा ती ओपन हार्ट सर्जरी होते. आणि पेसमेकर बसविणे म्हणजे काय, तर आपल्या हृदयामध्ये जे ठोके पडत आहे एका मिनिटाला किती, 72 ठोके. मग त्याचं जे नियंत्रण केलं जातं ते पेसमेकरद्वारे केलं जातं. मग जर समजा कोणाचं पेसमेकर जरी खराब झालं असेल तर आर्टिफिशियल पेसमेकर सुद्धा बसविले जातात आणि आर्टिफिशियल पेसमेकरचे पण टाइप्स असतात. पण आपल्याला तेवढ्या टाइप्स मध्ये घुसायचं नाहीये. पण ते टाइप्स असतात. आर्टिफिशियल असतात, काही परमनंट असतात, काही टेम्पररी पण असतात पेसमेकर. तर ते कशा पद्धतीने काम करतात तो खूप जास्त मोठा आणि डीप विषय आहे. पण पेसमेकरला आपण एसएन नोड सुद्धा म्हणतो. ठीक आहे. हे लक्षात ठेवणं गरजेचं राहील. ठीक आहे. समजलं आहे? तर सेशनला बघत असताना सेशनला लाईक पण करत चालायचंय आणि लिंकला शेअर सुद्धा करायचं आहे. ठीक आहे. आता हृदयरोगावरील प्राथमिक औषध काय आहे, प्राथमिक उपचार. समजा एखाद्याला हृदयाचा झटका आला आणि त्याच्या जवळपास कोणीच नाही आणि आपण त्याला डॉक्टरकडे नेण्याच्या अगोदर काय केलं पाहिजे ट्रीटमेंट हे इथे दिलेलं आहे. सो हे पण व्यवस्थित बघा. आता हे जे मी शिकवलं आहे हे तुम्हाला आरोग्य विभागात एसएससी आणि रेल्वे तिघांमध्ये गरजेचं असणार आहे. सो व्यवस्थित लक्ष द्यायचंय. ठीक आहे. आता रुग्ण शुद्धीवर आहे की नाही तपासायचं. तो बेशुद्ध त्याला होऊ द्यायचं नाही त्या रुग्णाला ज्याला हृदयविकाराचा झटका आला असेल. त्यानंतर रुग्णाला कठीण पृष्ठभागावर जे असं गादीवर नाही खाली फरचीवर कठीण पृष्ठभागावरती जमिनीवरती झोपवायचे व रुग्णाच्या छातीवर शास्त्रशुद्ध पद्धतीने दाब द्यायचा. पण रुग्णाच्या छातीवर शास्त्रशुद्ध पद्धतीने दाब द्यायचा आहे म्हणजे त्याचं एक लोकेशन आहे. ठीक आहे. तसंच यालाच आपण काय म्हणतो बघा, COLS अर्थात काय म्हणतो, कॉम्प्रेशन ओनली लाईफ सपोर्ट म्हटले जाते. काय, कॉम्प्रेशन ओनली लाईफ सपोर्ट. तुम्ही का दाब देत आहात, की तो रुग्ण जो आहे त्याला काय व्हावं, थोडासा आराम मिळावा. जोपर्यंत तुम्ही कुठेही मेडिकल तुम्हाला सर्व्हिस मिळत नाही, मेडिकल कंडिशन असते पण आपण पोहोचू शकत नाही, तोपर्यंत तुम्ही हा उपचार करू शकता. ठीक आहे. यामध्ये एका मिनिटात तुम्ही 100 ते 120 दाब या गतीने किमान 30 वेळा, किती सांगितलं लक्ष द्या, एका मिनिटाला 100 ते 120 दाब या गतीने किती वेळा, 30 वेळा छातीच्या बरोबर मध्यभागी दाब द्यायचा आहे. काय, छातीच्या मध्यभागी दाब द्यायचा आहे. टीप काय आहे, सर्वप्रथम 108 या क्रमांकावर रुग्णवाहिकेसाठी फोन सुद्धा करायचा आहे. ठीक आहे. हा काय आहे, एक प्राथमिक पर्याय आहे. ठीक आहे. आता आपण बघितलं हृदयविकार. तर दुसरा जो आहे जो असंक्रामक डिसीज आहे हा बघणार आहोत आपण, मधुमेह. जो सगळ्यात जास्त मधुमेहावरती प्रश्न सगळ्यात जास्त विचारले जातात. कुठल्याही फील्डमध्ये कुठलीही एक्झाम द्या तुम्ही कॉम्पिटिटिव्ह, त्याच्यामध्ये सामान्य विज्ञान असेल तर तुम्हाला याच्यावर प्रश्न 100% असतात. एक असं कधीच होत नाही की याच्यावर प्रश्न न विचारता सामान्य विज्ञानाचा पेपर तुमचा झाला. सो मधुमेह हा जो टॉपिक आहे आणि हा जो डिसीज आहे हा महत्वाचा आहे. हा एक प्रकारचा असंक्रामक डिसीज आहे. कसा आहे, असंक्रामक.
जो आपल्यामध्ये झालेल्या अंतर्गत कारणांमुळे पसरणारा आहे. याचं इंग्रजी नाव काय आहे? डायबिटीज. ओके. जगातील मधुमेहाची राजधानी म्हणून भारताला ओळखले जाते. इट इज इम्पॉर्टंट. म्हणजे मी तुम्हाला म्हटलं ना, घराघरात तुम्हाला एक तरी पेशंट मधुमेहाचा दिसतोच. हा एक अनुवंशिक रोग आहे. हे फक्त इथे डिनोट केलेलं आहे की अनुवंशिक रोग आहे, पण याच्यावरती कुठलीही अशी खात्री अजून झालेली नाहीये किंवा कुठलाही अजून असं झालेलं नाहीये की हा कन्फर्मच अनुवंशिक आहे. फक्त काय सांगितलं जातं की इन्सुलिन जे सिक्रेट होतं ना आपल्यामध्ये, ते इन्सुलिन सिक्रेट होतं तर आपल्या जर न्यूक्लियोटाइडमध्ये समजा डीएनएचा जो न्यूक्लियोटाइड आहे त्याच्यामध्ये जर इन्सुलिनसाठी जर चेंजेस झाले तर मग काय होऊ शकतं, इन्सुलिन कमी सिक्रेट होणार किंवा इन्सुलिन सिक्रेटच नाही होणार जो शर्करेला नियंत्रित करणार. त्याच्यासाठी हा अनुवंशिक डिसीज असं म्हटलं जातं. बट अजून कन्फर्म नोटिफिकेशन किंवा कन्फर्म रिसर्च त्याच्यावर झालेली नाहीये, पण तरी सुद्धा त्याला अनुवंशिक रोग म्हणून सांगितलं गेलेलं आहे. ओके. देन आहे पुढचा बघा, मधुमेहामध्ये मधुमेह होण्यामागचे कारण. आता मधुमेह का होणार बघा, आपल्या शरीरात आता आपल्या शरीरामध्ये पॅनक्रियाज म्हणजे स्वादुपिंड असतं. त्याच्यामधून काय सिक्रेट होतं? इन्सुलिन सिक्रेट होतं. मग स्वादुपिंड नावाची जी ग्रंथी आहे यातून इन्सुलिन नावाचं हार्मोन तयार होतं, हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. हेच इन्सुलिन आपल्या शरीरातील रक्ताचं तयार होणाऱ्या ग्लुकोज व साखरेची पात्रता आणि मात्रा नियंत्रित ठेवण्याचं काम करतं. मग थोडक्यात हा रोग इन्सुलिन नावाच्या संप्रेरकाच्या कमतरतेमुळे होतो, हे तुम्हाला माहिती आहे. काही जण असे असतात की ज्यांच्यामध्ये लहानपणापासूनच इन्सुलिन सिक्रेट होत नाही, मग त्यांना काय म्हटलं जातं? टाईप फर्स्ट डायबिटीज. आणि टाईप सेकंड जो डायबिटीज आहे तो 40 वर्षानंतर प्रत्येकाला होण्याची, म्हणजे ज्यांनी आपल्या शरीरावरती आयुष्यभर लक्ष दिलं नाही 40 वर्षापर्यंत, तर त्याला नक्कीच 40 वर्षानंतर हा त्रास होण्याची शक्यता असते. ठीक आहे. आता मधुमेहाचे प्रकार जसं की मी तुम्हाला सांगितलं बघा, टाइप फर्स्ट. तर टाइप फर्स्ट जो आहे या मधुमेहास नवजात मधुमेह अशी संज्ञा आहे. नवजात मधुमेह का म्हणतात? हा मधुमेह बालकापासून आढळण्यास सुरुवात होते. म्हणजे तुम्ही एकदम बाल आहात, बालपणापासून एकदम बालक आहे, बालपण आहे तेव्हापासूनच हा येतो. या मधुमेहास इन्सुलिन आवश्यक मधुमेह असेही म्हणतात, कारण या रुग्णांना दररोज इन्सुलिनचे इंजेक्शन घ्यावे लागते. कारण का बरं? कारण त्यांच्यामध्ये इन्सुलिन सिक्रेशनच नाही होत. म्हणून यांना काय म्हटलं जातं? मधुमेहाला इन्सुलिन आवश्यक मधुमेह सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे. आता टाइप सेकंड. तर टाइप सेकंड मध्ये बघा, टाइप सेकंड मध्ये काय दिलेलं आहे? या प्रकारचा मधुमेह 50च्या आत सहसा होत नाही. 50च्या आत सहसा होत नाही. पण आत्ताची जी जनरेशन आहे, ठीक आहे, आत्ताची जी पिढी आहे याला 40 नंतरच होतो. 40 नंतरच होतो. 30 नंतर बीपी, 40 नंतर मधुमेह होतो. बरोबर? ज्यांनी आपल्या स्वतःकडे लक्ष नाही दिले आहे त्यांच्यासाठी हे आहे. सो सगळ्यांनी काय करायचंय, आपले कुठलेही एक्झाम असेल, कुठलीही गोष्ट असेल, या आयुष्यात चालतच असतात. तर आपण व्यवस्थित असू तर गोष्टी व्यवस्थित होईल. म्हणून सगळ्यात प्रथम कोण आहोत? सगळ्यात फर्स्ट प्रायोरिटी कोणाला दिली पाहिजे? स्वतःला. ठीक आहे? नंतर बघा, या प्रकारचा मधुमेह प्रामुख्याने खालील व्यक्तींना होण्याची शक्यता आहे. अधिक शारीरिक वजन असणाऱ्या व्यक्ती, सतत बैठे काम करणारी व्यक्ती. म्हणून सतत बैठे काम करायला नाही पाहिजे ना. सतत बैठे काम असेल तर आपलं काम जितक्या वेळ आहे ना त्याच्यातून थोडा वेळ काढून आपण आपल्या बॉडीला काय केलं पाहिजे, दुसऱ्या कंडिशन मध्ये किंवा दुसऱ्या मुवमेंट मध्ये काय केलं पाहिजे, बिझी केलं पाहिजे. म्हणजे सतत बैठे काम करायचं नाही. शारीरिक हालचाल कमी असणाऱ्या, व्यायाम न करणाऱ्या व्यक्तींना हा त्रास होण्याची शक्यता असते. ओके. देन आहे बघा मधुमेहाची लक्षणे. मधुमेहाची लक्षणांवरती प्रश्न विचारला जातो. सो हे इम्पॉर्टंट आहे, नोट डाऊन करा. पॉलियुरिया म्हणजे काय? सतत लघवी लागणे. पॉलिडिप्सिया म्हणजे सतत तहान लागणे. आणि पॉलिफेजिया म्हणजे काय? सतत भूक लागणे. हे लक्षणांवरती प्रश्न विचारला जातो. हा चार्ट जो आहे तो इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर लक्षणेमध्ये बघा, जखमा भरत नाही वेळेवरती. बघा, दिसण्यास पण कमी होतं, दिसायला सुद्धा कमी होतं मधुमेहामुळे. अशक्तपणा, थकवा, चक्कर येणे हे सुद्धा जाणवतं. मधुमेहावरील उपचार म्हणजे उपचारासाठी इन्सुलिनचे इंजेक्शन वापरले जाते. त्यापेक्षा इन्सुलिन आपल्या शरीरामध्ये नैसर्गिकच कशा पद्धतीने सिक्रेट होईल याच्यावर जर विचार केला तर हे इंजेक्शन घेण्याचीही गरज पडणार नाही. ठीक आहे. याच्यासाठी काय करावं लागेल? मग पोषण आहार घ्यावा लागेल. बरोबर?
समजलंय सगळ्यांना? बरं. आता भारतात मधुमेहाचे जे प्रमाण आहे ते साधारणतः किती आहे? 60 कोटी रुग्ण आहे. किती आहे? मधुमेहाचे भारतामध्ये 7 कोटी रुग्ण आहेत. जगातील मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण भारतामध्येच आढळतात. जसं मी बोलली ना, भारत काय आहे? राजधानी आहे त्याची. ठीक आहे. आता मधुमेहाच्या प्रतिबंधाचे नियंत्रणाचे उपाय. ठीक आहे. आता मधुमेहाला तुम्ही नियंत्रित कसं करू शकता? तुम्हाला होऊ नये असं वाटत असेल तर काय करायला पाहिजे? तर शारीरिक व्यायाम करायचा, शरीराचे वजन कायम राखायचे, गोड अन्नपदार्थ खाणे टाळायचे. गोड खाणं खूप हानिकारक आहे. जिभेला ताब्यात ठेवायचं, कंट्रोलमध्ये ठेवायचं, गोड खाणं टाळायचं. आहारामध्ये प्रथिनांचे सेवन, तंतुमय पदार्थांचे जास्तीत जास्त सेवन व वापर करायचे. याच्याने तुम्ही काय करू शकतात? मधुमेहाला कायमचं टाळू शकतात. सो लेक्चर आवडलं असेल. यामध्ये आपण 2 उदाहरणं घेतले जे असंक्रामक रोग होते, जे स्वतःच्या अंतर्गत संक्रमणामुळे झालेले होते. सो काय करायचंय? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर टिक्कर मराठी एसएससी आणि रेल्वे एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करायचंय. जय हिंद.